नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी आणि धक्कादायक बातमी। वेकोली परिसरातील क्षेत्रीय रुग्णालयाच्या आवारातच कालबाह्य औषधे व साहित्य उघडपणे जाळले गेले। यामुळे परिसरात निर्माण झालं तीव्र रासायनिक वायू प्रदूषण। आता बातमी विस्तारपूर्वक। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड चंद्रपूर येथील क्षेत्रीय रुग्णालयाच्या आवारात 26 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणात कालबाह्य औषधी आणि वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळण्यात आले। अशा प्रकारे धोकादायक वैद्यकीय कचरा जाळणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही तर काय आहे। या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक, पाळीव प्राणी, जलस्रोत आणि पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह। त्यामुळे जबाबदार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी गंभीर मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त आणि वेकोली मुख्य प्रबंधक यांच्याकडे केली आहे। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड चंद्रपुर लालपेट वैद्यकीय रुग्णालय परिसर में बायोमेडिकल वेस्ट, एक्सपायरी डेट की मेडिसिन, वैद्यकीय साहित्य जला के विषारी घातक वायु हवा में छोड़ा गया। उससे नागरिकों की जान को खतरा हुआ, पक्षियों को खतरा हुआ है और मानवीय जीव धोखा निर्माण हुआ है। इसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, प्रदूषण विभाग, जिलाधिकारी, अन्न और औषधि पुरवठा विभाग, चंद्रपुर महानगरपालिका आयुक्त इनको शिकायत की है। क्या इन पे कड़क कार्रवाई की जाए, स्वच्छता विभाग महानगरपालिका पे कार्रवाई की जाए, अन्यथा तीव्र आंदोलन किया जाए। महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर MIDC परिसरात बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प उभारून योग्य विल्हेवाट प्रणाली उपलब्ध करून दिली असताना वेकोलीच्या क्षेत्रीय रुग्णालयाने जबाबदारी झटकून उघडपणे जाळामोठी केली। ही केवळ नियमांची पायमल्ली नसून नागरिकांच्या आरोग्याचा थेट अपमान आहे। इतकंच नव्हे तर चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभाग आणि वेस्टर्न कोलफील्ड्स यांच्या काही अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून कचरा संकलन कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे। कालबाह्य औषधे आणि जाळलेलं वैद्यकीय साहित्य घाणकचरा गाडीत टाकण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली। क्षेत्रीय अस्पताल लालपेट में दवाइयों की बड़ी हेराफेरी कमीशन के लिए, या यो कह सकते हैं आप, किसी को फ़ायदा पहुंचाने के लिए दवाइयों की भरपूर स्टॉक रखी रही, कामगारों को वितरित नहीं की गई। अगर कामगार को ज़रूरत नहीं थी तो किसी और भी इंसान को बांट देना चाहिए था, बट ऐसा ना करते हुए उसको रख के उसका दुरुपयोग किया गया। और अब जब ये मामला उजागर हो रहा था तब उसको आनन फानन में जलाने की कोशिश की गई, जो बहुत ही निंदनीय है और पर्यावरण के लिए बहुत बड़ा एक खतरा है। हे नक्की कोणी आदेश दिले आणि का? अशा गंभीर निष्काळजीपणासाठी आणि पर्यावरणाला धोक्यात टाकण्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करावी, निलंबनापासून ते फौजदारी गुन्ह्यापर्यंत कारवाई व्हावी, अशी मागणी राजेश बेले यांनी केली आहे। गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर।